तर आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आलेला आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्त किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी साजरा केला जातोय। शिवप्रेमींची मोठी गर्दी यासाठी झालेली आहे। तर संभाजीराजेंकडनं छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलेला आहे। किल्ले रायगडावर आज शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे। 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमी एकवटले। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय। हा संपूर्ण परिसर असा फुलांनी सुंदर असा सजवण्यात आलेला आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये शिवप्रेमी या ठिकाणी दाखल झाले। तर किल्ले रायगडावरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचे या निमित्तानं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवप्रेमींमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज या नुसत्या जयघोषानंच प्रत्येकाला स्मरण चढतं। तर किल्ले रायगडावरची ही दृश्य आपण पाहतो शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आणि संपूर्ण राज्यातल्या शिवप्रेमींनी या ठिकाणी गर्दी केली आहे। हिरवा पताका हाती फडकवतच शिवप्रेमी या ठिकाणी दाखल झाले। तर छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारे पोवाडे या ठिकाणी सादर केले जात आहेत। त्यांचे विचार, त्यांचा पराक्रम त्यांना प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामध्ये एक ज्योत नेहमीच तेवत असते। तर किल्ले रायगडावर 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हा संपूर्ण परिसर महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलेला आहे। सुंदर अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहामध्ये चैतन्याच्या वातावरणामध्ये साजरा केला जात आहे। किल्ले रायगडावर आज 353वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारा, त्यांचा पराक्रम सांगणारा असा हा शिवराज्याभिषेक सोहळा संभाजीराजेंकडनं या ठिकाणी सुरू झालेला आहे। आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार त्याच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत। खरं तर आता सगळे मराठ्यांना देण्याचा GR आहे जो सरकारला जारंगी साहेबांना आपण पाठिंबा तर दिलेलाच आहे,
साठी आपण जास्तीत जास्त कोल्हापुरातून पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे. सरकारने काल एक GR काढलाय, त्यामध्ये मराठ्यांना देण्याचा निर्णय घेतला. मग ते चांगलं झालं ना. पण महाराष्ट्रात धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या किंवा जातीयातील द्वेष निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं राज्यामध्ये घडतात. तर किल्ले रायगडावरचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहोत. 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह संपूर्ण राज्यभरामध्ये आज पाहायला मिळतो. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महाराजांची महती, त्यांचा पराक्रम या ठिकाणी आठवला जातोय आणि संभाजीराजेंकडनं या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी म्हणून इथे महाराजांची पूजा या ठिकाणी केली जात आहे. महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे. दरवर्षी किल्ले रायगडावर हा सोहळा आयोजित केला जातो, साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं की प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामध्ये खरं तर हा आवाज दुमदुमतो आणि त्या पराक्रमानं एकच स्फुरण प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी चढत असतं. किल्ले रायगडावर या दिमागदार अशा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा सोहळा उत्साहामध्ये, चैतन्याच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा केला जातोय. राज्यभरातून आलेले असंख्य शिवप्रेमी या सोहळ्याचे साक्षीदार ठरतात. संपूर्ण परिसर महाराजांच्या जयघोषानं दुमदुमतो. ते स्फुरण घेऊन, चैतन्य घेऊन या ठिकाणाहून शिवप्रेमी परततात, ते महाराजांचा आदर्श समोर ठेवूनच. किल्ले रायगडावर ज्या प्रकारे शिवप्रेमींची गर्दी झालेली आहे, त्याचप्रमाणे अगदी गडाच्या पायथ्याशी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी जमा झाले. शौर्य, पराक्रम याचं प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज. आजचा सोहळा म्हणजे 0.1% सुद्धा पूर्वीसारखं काही नाही आहे, परंतु एक प्रतीक आहे. ते पूर्वी जो शिवाजी महाराज सोहळा रायगडला झाला होता त्याचं, आणि त्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते, दिशा मिळते, आणि त्या दिशेने आपण योग्य दिशेने जायचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज अर्थात शाहू महाराजांनी या ठिकाणी म्हटलं की एक प्रतिकात्मक असा हा सोहळा आहे. रायगडावर त्या काळामध्ये म्हणजे 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक या ठिकाणी, राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी झाला असेल, तर त्याचं प्रतीक म्हणून हा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर या ठिकाणी साजरा केला जातो. जो
शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झालेला होता त्यावेळी सप्तसिंधूमधून अनेक पवित्र मंदिरातून जल आहे ते आलेलं होतं आणि हे जल प्राप्त केल्याच्या नंतर हा शिवराज्याभिषेक आहे तो पार पडलेला होता आणि त्याचसाठी आज आपण पाहिलं तर 353वा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे आणि त्याच शिवराज्याभिषेकाला महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून पवित्र जल आहे ते या ठिकाणी आता घेऊन आलेले आहेत। आपण पाहतोय की दरवर्षी हा जो संपूर्णपणे कार्यक्रम आहे तो या ठिकाणी राबवला जाता। आजचं जे आपण जल आणलेलं आहे ते पवित्र अशा कृष्णाबाई मंदिर व पंचगंगा मंदिर जे श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे आहे, आपण तिथून हे जल आणलंय। त्या मंदिराचा ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपल्याला सांगायची झाली तर शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांची जी सुवर्ण तुला केली होती ती त्या मंदिरात केली होती। आपण पाहिलं तर आज या ठिकाणी आहे ते सप्त नद्यांमधून पवित्र मंदिरातून हे जल आहे ते या ठिकाणी रायगडावरती आणण्यात आलेलं आहे आणि याच जलाच्या माध्यमातून जलाच्या सहाय्याने आज शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक 353वा या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हिज्युअल न्यूज योगेश सावंतसह निखिल चव्हाण, टीव्ही मराठी, रायगड। तर 6 जून 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर अत्यंत थाटामाटामध्ये छत्रपती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी झाला होता आणि त्याचे प्रतिकात्मक म्हणून या ठिकाणी आज शिवराज्याभिषेक सोहळा इथे साजरा केला जातो। हजारो लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये आणि साक्षीनं हा शिवराज्याभिषेक सोहळा केला जातो। या ठिकाणी युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि युवराज कुमार शहाजी राजे छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगळ्या या पुतळ्याला सुवर्णाभिषेक आणि त्यासोबत पुष्पहार अर्पण करण्याकरता जात आहेत। या ठिकाणी पोलीस महामंडळ होईल इथे इथे सगळ्यांनी बाजूला व्हायचं, बाकीच्या सगळ्यांनी जागेवर बसा। इथं पोलीस महामंडळासाठी पोलिसांनी यायचं। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती दोन मागे घ्या तुम्हाला मधला पूर्ण पॅसेज लागेल ना, हे आपले लेफ्ट अँड राईटला जाऊ। तर किल्ले रायगडावरचा शिवराज्याभिषेक सोहळ्याची दिमागदार अशी ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडावर हा सोहळा साजरा करण्यात येत आहे। 353व्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। असंख्य शिवभक्तांच्या साक्षीनं हा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी साजरा केला जात आहे। संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं दुमदुमलेला आहे। 6 जून 1674 मध्ये किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी झालेला होता आणि प्रतिकात्मकपणे हा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो। सप्त नद्यांचं जल या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। जसं 1674 मध्ये 7 नद्यांचं पाणी जल या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं, त्याचप्रमाणे या शिवराज्याभिषेक प्रतिकात्मक सोहळ्यासाठी देखील सप्त नद्यांचं जल या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे, ज्यानं अभिषेक केला जातो महाराजांच्या या प्रतिमेला। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दूरदर्शी राजे। नाही 6 जून 1674 मध्ये किल्ले रायगडावर हा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी झालेला होता आणि आज 353वा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय। त्या ऐतिहासिक घटनेमुळे हिंदवी स्वराज्याला कायदेशीर आणि सार्वभौम मान्यता मिळाली आणि शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद त्यावेळेला धारण केलं।
त्यावेळेला वाराणसीचे विद्वान पंडित गागा भट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक या ठिकाणी राज्याभिषेक त्या ठिकाणी केलेला होता. तर त्यावेळेला शिवराज्याभिषेकाची वैशिष्ट्य काय होती तर ते आपण पाहूया. तर 32 मण सोन्याचं सिंहासन महाराजांसाठी या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं. मौल्यवान अशी रत्न या ठिकाणी या सिंहासनाला जडवण्यात आलेली होती. या सोहळ्याचं प्रतीक म्हणून शिवराई हे नवं नाणं म्हणजे हे चलन जे आहे नवं ते देखील आणण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर राज्याभिषेकाच्या दिवसापासून नवीन कालगणना म्हणजे राज्याभिषेक शक देखील सुरू करण्यात आलेलं होतं. तर आज या सगळ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार म्हणून या ठिकाणी असंख्य शिवभक्त इथे दाखल झालेत.